हा जो रेसिस्टन्स बँड आहे हा आपण ह्याला अशा बारला जिम मधल्या बारला की ह्यानुसार बांधू शकतो. त्याच्यामध्ये आपण असं हे करून बांधतो. त्याच्यामध्ये खूप जास्त रेट त्यापेक्षा तुम्ही स्वतः मॅन्युप्युलेट करता. स्वतः जेव्हा तुम्ही मॅन्युप्युलेट करता तुम्हाला थोडीशी मेहनत लागते बघा. तुम्ही स्वतः थोडंसं त्याच्यामध्ये काम आहे ते मेंबर सेट्सवर चांगलं आहे का तुम्हाला मेंबरचा फीडबॅक लक्षात येईल. 4 मुवमेंट आहे कंपनीमध्ये का आता मी मागं असणार आहे 2 हाताने मी बँड पकडणार आहे. हाच बँड हा बांधू शकतो आपण. तर काय करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रॉड जम्प करायची पण मागं येताना हवी यायची चालत जायची. कारण काय मागे येताना तुम्हाला बँड ओढणार आणि मागे येताना इसेंट्रिक आपल्याला कंट्रोल करून 0 पोझिशन मध्ये आगे स्पेसची गोळी मारायची. 5-5 करतात बेसिकली लॉंग जम्प. खूप जोरात मारू नका आणि फक्त मोमेंटम घे. कारण एकदम मेंबरला सांगताना जोरात करू नका. कधी कधी काय होतं की फट करून मारतो तुम्ही मेंबरला तो अंदाज येत नाही. चालत मारू आता मी रेसिस्टन्स वाढवणार आहे. हे तुम्ही मेंबरला सांगायचं रेसिस्टन्स वाढवा. आता रेसिस्टन्स वाढवताना ती जवळ पकडणार आहे. दिसते असा बँड पकडू शकतो. आणि मी थोडंसं पुढे येणार आहे त्याच्यामध्ये. तर मला यायला लागणार पडतं मला फोर्स चालला अजूनही असं असं घेऊ शकतो. ही पोझिशन्स आम्ही एम्प्लॉय करू शकतो. लक्षात घ्या हे वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. करायचं करायचं सॉरी ठीक आहे. आता ही पोझिशनला मी जास्त सिक्युअर आहे. पण आजच्या पोझिशनला जेव्हा फोर्स कमी होतं मी काय असं होतं मी असं होतो. तुम्हाला कळलं पाहिजे मॅनेजमेंट करा की ह्याच्यात काही स्ट्रॉंग मेंबर नसतात तर तुम्हाला जनरली सिम्पल करू शकतो. चल बरं आता मी मागं वजन घेणार. चल गो बस तुम्ही एका मिनिटात